नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी मी मस्त चहा बनवते इथं माझ्यासाठी. आणि इथं चालू आहे मस्त मम्मींची देवपूजा. हे बघा काय दिलं मम्मीनी त्यांना. दिले ना बाई. अच्छा, सकाळी सकाळी पोलीस आले होते मम्मीच्या घरी. पोलीस आले होते. तीन काय गाडी बिडीने बोलवली. सकाळी होते मला तीन काय गाडी बिडीने बोलवली. सकाळी सकाळी पोलीस आलते मग त्यांना मम्मीने. आज तर संकष्टी चतुर्थी आहे, मग संतोष आणि पप्पांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. तर मम्मी पोळ्या बनवते आहे, तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून येते आणि नंतर फरच्या पुसून घेते. आताच कपडे वगैरे धुवून झाले, आता मी फरच्या पुसून घेते. फरची पुसायसाठी यात पाणी घेतले, डेटॉल टाकले आणि थोडेसे मीठ टाकले. मीठ का टाकले कारण की फरचीवरचे डाग ते लवकर निघून जात्या म्हणून टाकले. चला मग आता किती पुसून फरच्या. मम्मीला आमच्यासाठी मला खिचडी बनवायची, तर त्यासाठी मी मम्मीकडे बटाटे देते कापायला. मम्मी कापू राहिल्या खिचडीसाठी बटाटे टीव्ही बघून. आत्या मम्मी मी मस्त टीव्ही बघतोय. खिचडी सोबत खायला मिरच्या तळल्या आहे आणि इथं माझी खिचडी पण तयार झालीच आहे. आता संतोषला कॉल करून विचारते त्यांना खिचडी खायची काय आणि त्यांना बोलवते. मम्मी त्यांना पण बोलवते, त्या टीव्ही बघताय. या फराळाचं करायला सगळे मस्त खिचडी करताय. आता संतोष यायची बाकी राहिले फक्त, आता त्यांचं ठेवलंय. आज बघा किती कडक ऊन पडलंय, असं वाटतंय उन्हाळाच लागलाय. सगळं ऊन आहे ना, ढग पण आले. उन्हामुळे ना ही झाडं असे खूप सुकून जाते. जास्त ऊन पडलं का कोमजून जाते पूर्ण. ऊन असलं रे माशांना पण असं पाणी गरम होतं ना, मग त्रास होतो. ऊन आहे आज सगळीकडं. फराळाचं वगैरे झालं आणि मी तयार झाली कारण की आम्हाला जायचंय गणपती बाप्पाला ठाणगावला. आमच्या गावाशेजारीच एक गाव आहे ठाणगाव म्हणून. तिथं गणपती बाप्पाचं मोठं मंदिर आहे. तिथं खूप सारे म्हणजे लांब लांबचे लोक येतात. तर मग आम्हाला पण जायचंय. मला मम्मीला आणि संतोष आम्हाला दोघींना घेऊन जाणार आहे. आम्हाला दोघींना जायचं होतं, आमचं कालपासून चालू होतं जायचं. मग आम्ही संतोषला म्हटलं की आम्हाला घेऊन जा. मस्त तयारी झाली माझी. खाली जाऊन बघते मम्मीची झाली काय. आणि आम्हाला जे घेऊन जाणार आहे अजून त्यांचीच तयारी नाही झाली. आवरा ना. किती वेळ? 10 मिनिटांनी निघायचं का? मम्मीचं आवरलं असं. मम्मी यांचं आवरलं की निघूच आम्ही. तोपर्यंत बघते मम्मीचं आवरलं काय. चला चला. संतोषला टाइम आहे तोपर्यंत मी नेल पेंट लावून घेते. पप्पा बघताय टीव्ही. मी म्हणलं कुठे गेलाय. मासे बघताय की काय? आज ऊन पडलं जास्त त्याच्यामुळे एकदम मासे ते टाकले ना. त्यांना पिल्लं झाले काहींना. त्यांचे कलर काही दिवसानंतर चेंज होत्या. उन्हामुळे त्यांना प्रॉब्लेम येतोय ना. हे गप्पी मासेच ना. चला मम्मी संतोष आणि मी चाललो आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आलोय आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आता संतोष नारळ घेत आहे. या बाबांकडून आम्ही गणपती बाप्पांसाठी नारळ घेतोय. मम्मीने अगरबत्ती पण घेतली नारळ सोबत. गणपती बाप्पाचं मंदिर.
इथं नारळ फोडायची जागा आहे, तर संतोष इथंच नारळ फोडताय. मग आम्ही मंदिरात गणपती बाप्पांसाठी प्रसाद घेऊन जाऊ. आणि इथं हनुमान मंदिर पण एक. आज काही एवढी गर्दी नाही, म्हणजे दुपारीच्या वेळेत तेव्हा गर्दी नाही राहत. सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी राहते गणपती बाप्पांच्या मंदिरात. ही नवसाची घंटे असं वाटतं ऐकलेले. मम्मी प्रसाद वाटताय. संतोष प्रसाद काढून देता इथं. मस्त बसले आम्ही निवांत गणपती बाप्पाच्या मंदिरात. आत्ताच गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन घरी आलो. आणि घरी आलो लगेच पाऊस येतो थोडा बाहेर. बाहेर मोगन ते वाळू घातलेले होते, ते गोळा वगैरे केले. आता आलेवर आता मम्मीसाठी, माझ्यासाठी आणि पप्पासाठी मस्त चहा बनवते. तुम्हाला प्यायचा चहा? दूध सॉरी नको, ठीक आहे. आपली जशी फरमाईश तसं आपल्यासाठी रेडी होईल साहेब. ओके पतिदेव. अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके. अजून काही फरमाईश? संतोषसाठी तर मस्त कॉफी बनवली आणि आमच्यासाठी चहा बनवती. पप्पाला पाहिजे कुरड, काहीतरी तोडायचंय, त्यांना कुरड नेऊन देते. घरामध्ये ना नारळ होते, तर पप्पानी मस्त नारळ फोडली आणि नारळाचा प्रसाद काढलाय. मम्मी घेऊन राहिला इथं गवत गाईंसाठी. रामफळाची कटिंग करू राहिले पप्पा. आता शंकर वगैरे झाला, आता मस्त फ्रेश होते आणि मम्मी त्या मस्त गप्पा मारू राहिलो आम्ही. नानी येले, मी पण बसले. चला नानीसाठी मस्त चहा बनवते. आता टोमॅटो घेऊन आले नानी आम्हाला, बघा. आताच माझा स्वयंपाक वगैरे बनवून झालाय. मस्त मटकी बनवली आणि चपाती बनवलाय. आता सगळे आम्ही जेवण करून घेतो. आता जेवण वगैरे झालं, मस्त भांडे वगैरे घासून झाले आणि जेवण करायचे बाकी राहिले फक्त. संतोष हॅलो. मम्मीने तर एवढे तांदूळ भाजले, कशासाठी ते उद्या समजेलच तुम्हाला, कारण की आम्हाला बनवायची खीर. मम्मी काय शोधू राहिल्या? सापडल्यावरच कळलं मम्मी काय शोधू राहिल्या, तसं नाही सांगायचं त्या. उद्यासाठी मस्त खोबरं किसून ठेवते. खोबरं पण किसून झालं आणि यात भरून पण ठेवलं मी. आणि म्हणजे भांडे बाकी होते, भांडे पण घासून झाले. मस्त किचन वगैरे आवरून झालं. चला आता मस्त 2-3 चक्कर मारते बाहेर आणि जर ब्लॉग एडिट करायचं बाकी ब्लॉग एडिट करते. इथं संतोष, तिकडं मम्मी आणि काळू चक्कर मारताय. संतोष सोबत काळू कधी चक्कर मारीत नाही.